नमस्कार, मी प्रियंका. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने मते मागणारे आणि शाळकरी मुलांच्या पुस्तकांतूनच महाराजांना आणि बाबासाहेबांना हद्दपार करण्याचे कारस्थान भाजपा प्रणीत राज्यातील शिंदे सरकारने केल्याचा आरोप राज्याचे माजी मंत्री आणि उत्तर नागपूरचे आमदार डॉक्टर नितीन राऊत यांनी केला. राज्यात मनुवादी विचारांचे असंविधानिक सरकार असून यांना हद्दपार करण्याची वेळ आल्याचे कामठी रोड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर समोरील बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर मनुस्मृतीचे दहन करताना ते बोलत होते. काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना भाजप नेत्यांकडून वारंवार जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. आरएसएसने जात गणनेला उघडपणे विरोध केला आहे. भाजप आणि आरएसएसला जात जनगणना करायची नाही, त्यांना दलित, मागासवर्गीय, आदिवासींना त्यांचे हक्क द्यायचे नाहीत असल्याचे यावेळी डॉक्टर राऊत म्हणाले. मनुने मनुस्मृतीत चातुर्वर्ण्याचा पुरस्कार केला होता. चातुर्वर्ण्याचे पावित्र्य राखावं अशी शिकवण मनुने दिली होती. त्यातूनच जातीव्यवस्थेला प्रोत्साहन मिळालं आहे. मनुने जातीव्यवस्थेतील बीजे पेरली आहेत. तरी देखील राज्यातील राज्यकर्त्यांना महाराष्ट्रात मनुचे राज्य आणि चातुर्वर्ण्य व्यवस्था पुन्हा रुजवायची असल्याचे डॉक्टर राऊत यांनी म्हटले आहे. कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.